नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सध्या सगळीकडे पाऊस पडत आहे आणि पावसाळ्यात चहा हा हवाच. आज आपण या व्हिडिओद्वारे पुण्यातील अशी दोन अमृततुल्य बघणार आहोत, जिथे काही हजार कप चहा विकला जातो. यातील पहिलं ठिकाण म्हणजे हॉटेल तिलक, जे तुम्हाला टिळक रोड येथे असलेल्या महाराष्ट्र मंडळ या शाळेसमोर असलेल्या बोळामध्ये दिसेल. यांच्याकडे चहात वापरलं जाणारं दूध हे पहिल्यांदा आटवलं जातं आणि मग ते चहात वापरलं जातं. इथल्या चहाचं वैशिष्ट्य म्हणजे या चहात मुबलक प्रमाणात वेलची वापरली जाते. चहाच्या प्रत्येक घोटात तुम्हाला वेलचीचा आस्वाद मिळतो. बऱ्याच वेळा तुम्ही जर इथून गेला तर तुम्हाला चहाचा सुगंध हा तिथल्या हवेत दरवळताना जाणवेल. यामुळे अनेक ग्राहक यांच्या चहाच्या दुकानाकडे चहाचा आस्वाद घेण्यासाठी वळतात. चहामध्ये दुधाचं प्रमाण जास्त आणि पाण्याचं प्रमाण कमी असतं. किटलीत भरलेला हा चहा अगदी नवीन चहा तयार होण्याच्या आधीच संपतो. इतकी गर्दी इथे असते. आता आपण बघूया दुसरं ठिकाण, जे आहे शनिपारजवळ असलेल्या चितळे बंधू यांच्या दुकानासमोर कांताबेन महिला उद्योग या दुकानाच्या अगदी शेजारी असलेल्या एका बोळात. अंबिका भुवन असं तुम्हाला नाव दिसेल. शनिवारच्या भागात सर्वात लोकप्रिय असलेलं हे अमृततुल्य आहे. या अमृततुल्याची अंतर्गत सजावट एकदम आकर्षक आहे. स्वच्छता आणि बसण्यासाठी उत्तम आसन व्यवस्था ही जमेची बाजू आहे. अंबिका भुवनचा चहा हा अनेकांना अगदी ताजातवानं करतो. विशेषतः तुळशीबागेत खरेदी करणाऱ्या लोकांना चांगल्या प्रतीचे दूध आणि चहात वापरला जाणारा मसाला यामुळे हा चहा खूपच लोकप्रिय आहे. या दोन्हीही चहाची किंमत ₹13 इतकी आहे. अर्थात कटिंग. आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.